भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना घटनात्मक अधिकार दिले आहे. संविधान प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे असे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले. जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला ध्वजारोहणानंतर नाईक यांनी परेडचे निरीक्षण केले. सामाजिक न्याय विभागातर्फे संविधानाची प्रत आणि उद्देशिकेचे भेट त्यांना देण्यात आली. यावेळी पोलीस, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, स्काउट गाईड पथक यांनी संचलन केले. यावेळी सामाजिक न्याय विभाग, महिला व बाल विकास विभाग, कौशल्य विकास विभाग, जलद प्रतिसाद पथक, दामिनी पथक, अग्निशमन, परिवहन महामंडळ, श्वान पथक, शिवाजी संस्था, सामाजिक वनीकरण आदी विभागांच्या चित्ररथाने संचलन केले. मान्यवरांनी ॲग्रिस्टॅक चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविली. तसेच खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या खासदार निधीतून दिव्यांगांना 3 चाकी वाहनाचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला. आपल्या राज्य शासनाने शेतकरी, युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्राथमिकता असं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याच्या विकासासाठी प्राधान्याने प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांना वेळोवेळी आणि वाजवी दरात बियाणे, खते मिळवण्यासाठी प्रयत्नशील हा शासन शेत पिकांसाठी संरक्षण देण्यासाठी केवळ 1 रुपयात विमा देणे. खरीप हंगामा आपल्या जिल्ह्यातील 2,35,000 शेतकऱ्यांनी विमा काढला. यातून 4 लाख हेक्टरला विम्याचे संरक्षण प्राप्त झाले. मागच्या एका वर्षात रब्बी हंगामा असेल किंवा खरीप असेल याच्यात हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने शेतकऱ्यांना लाभ या शासनाने दिलेला आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.